कुरकुंभ बाजार. आजचा बाजार फक्त गुलाबजाम विकण्याचा नव्हता. काय झालं ते तुम्हाला पुढे सांगतेच, पण त्याआधी श्री स्वामी समर्थ मंडळी सगळ्यांना. आमचा बाजार संध्याकाळी 4 ते 5 वाजता असतो आणि आम्ही 2 वाजतापासूनच बाजाराला जायची तयारी करत असतो. सर्वात आधी सगळे गुलाबजामचे डबे छोटे छोटे मी डबे भरून घेत असते आणि ते भरताना मी यूट्यूबवर लाईव्हही येत असते. जर तुम्हाला आपण लाईव्ह आलेलं कळत नसेल तर तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही, म्हणून लगेच जाऊन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मग त्यानंतर ते छोटे छोटे डबे भरून झाले की हे मोठे जे टीप तुम्हाला दिसत आहेत त्यामध्ये ते डबे भरायचे असतात. ते डबे त्याच्यात भरून घेतले की मग परत सगळी आपली पॅकेजिंग करायची असते. म्हणजेच बाजारात काय लागतं, पिशव्या, पाण्याची बॉटल, दादूसाठी छत्री, त्याच्यासाठी थोडासा खाऊ, आपला खाली अंथरायचं पाल, त्याच्यानंतर आपण जे कॅरेटवर टाकतो ते कापड, हात पुसायला कापड, अगरबत्ती, माचीस, हे सगळं मला ठेवावं लागतं आठवणीने. आणि ती सगळी तयारी करत असताना दादूच्या छोट्याच्या हाताशी मला खूप मदत होते. त्यानंतर दादूचे बाबा कंपनीतनं येऊन आम्हाला बाजारात घेऊन जातात. खरं तर ह्यामध्ये त्यांची खूप धावपळ होते. कंपनीतले कामं, घरातली कामं आणि मग आम्हाला येऊन बाजारात घेऊन जाणं. त्यांच्या धावपळ बघून खरं असं वाटतं की माणूस किती करतोय आपल्यासाठी. म्हणूनच आपला संसार दोघांनी चालवायचा असतो. एक चाक चालून फक्त चालत नाही, गाड्याची दोन्ही चाकं चालावी लागतात, तेव्हा आपलं गाडं छान चालतं. आणि ह्या संसाराचा गाडा आम्ही दोघं असंच सहजपणे नाही चालवत, ह्याला खूप कष्ट आणि खूप प्रयत्न आहेत. बाजारात पोहोचलो. बाजारात पोहोचल्यावर दादू मस्त माझी मदत करत होता कामांमध्ये. त्याला म्हटलं शेजारच्या ताईकडे जाऊन मस्त आपल्या बटाट्याच्या शेंगा आण आणि एन्जॉय कर. ताईनेही त्याला 5-6 शेंगा दिल्या. माझ्या शेजारी येऊन तो बसला आणि मस्त शेंगा एन्जॉय करत होता. आता त्याच्या शेंगा संपताय न संपतायत तोपर्यंतच माझ्याकडे वेळ होता, नाहीतर मग तो मला अजून मदत करायला लागणार होता. मी सगळे डबे लावून घेत होते. आपल्या सर्वात आधी दुकान लावायच्या आधी मी जे कॅरेटचं दर्शन घेतलं ना, ते म्हणजे हेच आपलं छोटंसं दुकान आहे आणि दुकान उघडताना ती आपल्या कमाई आहे, म्हणून त्याचं मी दर्शन घेत असते. बघा, दुकान लावता लावताच तुम्हाला हा बाजार दाखवते. कसा दिसतोय कुरकुमचा बाजार? तुम्ही कधी कुरकुमच्या बाजारात आलाय का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि या बाजाराबद्दल तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल तर तेही मला सांगा. तुम्हाला बोललेले ना मी की दादूचं शेंगा खाऊन झाल्या की तो माझी मदत करेल. बघा कशी माझी मदत करतोय. एक एक डबा उचलून मला माझ्या जवळ देतोय लावायला, दुकान लावायला. बरं, मी दुकान वगैरे लावूनच घेत होते तोपर्यंत हे MP-UPचे 2-3 दादा आलेले आणि त्यांनी आपल्याकडनं गुलाबजाम विकत घेतले. ते म्हणत होते, तुमचे रील्स वगैरे बघून आम्ही आलेलो आहोत, तुमचे व्हिडिओ बघतो, फारच येतात मोबाईलला, कुरकुम बाजार, पाटस बाजार, म्हणून त्यांनी येऊन स्पेशल आपल्याकडनं गुलाबजाम घेतले. आणि ते म्हटले, भाभी यही ट्राय करके देखते हैं, अच्छा लगेगा तो और लेंगे. मी म्हटलं ठीक आहे, खा बाबा इथंच. आणि त्यांनी तिथेच खाल्ले. त्यांनी इतका छान रिव्ह्यू दिला ना, असं कुणीतरी आपल्या गुलाबजामचं कौतुक केलं ना की खूप भारी वाटतं. मग काय, त्यांनी छान रिव्ह्यू दिला आणि त्यानंतर घरी न्यायला प्रत्येकीने 2-2 डबे घेतले. त्यांचं तसं एन्जॉय करणं चालू होतं आणि इकडे हा आपला कुरकुम बाजार भरत होता. खरं तर संध्याकाळी छान दिसतो कुरकुम बाजार, पण मी थोडं लवकर गेलेले. 5:30-6 वाजता आमचा बाजार खरं भरायला लागतो. इकडच्या लोकांच्या शिफ्ट संपतात त्यानुसार बाजार भरत असतो. तोपर्यंत दादू आणि दादूचे बाबा माझ्यासाठी ही धूपबत्ती घेऊन आले. त्यानंतर ते कुरकुमच्या बाजारात जे दत्ताचं मंदिर आहे ना, तिथं दर्शनासाठी गेले. बरं, ते तिकडे गेले आणि आपला हा छोटासा क्यूट ग्राहक गुलाबजाम घ्यायला आला. हे आपले सबस्क्रायबर पण आहेत आणि फॉलोअर पण आहेत आणि आता छान ओळखीही झाली आहे. त्यानंतर आपण एवढं कामं केलं म्हटल्यावर छोटासा ब्रेक तर बनतोच, म्हणून चहाचा ब्रेक घ्यायला घेतला. तेवढ्याच शेजारच्या ताईंना सुट्टे पैसे पाहिजे होते. मग माझं लक्षच नाही की कॅमेरा चालू आहे. त्यांच्याशी बोलता बोलता चहा घेत होते आणि त्यांना पैसेही देत होते सुट्टे. खरं तर ह्या ताईने एवढी मदत केली आहे माझी या कुरकुम बाजारामध्ये. त्या खूप छान आहेत स्वभावाला. मला त्यांनी जागा दिली बसायला. त्यानंतर त्यांनी मला त्यांचं कॅरेट वगैरे वापरायला दिलं. त्यांचा मुलगा, त्यांच्यासोबत जे दादा असतात ते सगळे मला खूप मदत करतात. अशी काही लोकं भेटले की व्यवसाय करण्यात एक वेगळीच मज्जा आणि एक वेगळाच आनंद असतो. मला कधीच वाटत नाही की त्या अशा कोणीतरी अनोळखी ताई आहेत. मला असं वाटतं माझी कोणीतरी जुनी मैत्रीण असावी. खूप मदत करतात त्या मला. त्यानंतर मी म्हटलं, चला आता धूपबत्ती लावून घेऊ, संध्याकाळचा वेळ झाला आहे. आपल्या छोट्याशा दुकानाची पूजाही होईल आणि वातावरणही प्रसन्न होईल. ही धूपबत्ती इतकी छान होती ना, मस्त वास दरवळत होता, सगळीकडे सुगंध झालेला आणि असं प्रसन्न वातावरण असलं की काम करायलाही मजा होते. ही दीदी आलेली. दीदी आपली फॉलोअर आहे ना, आपले व्हिडिओ तिला खूप आवडतात. हे क्यूट ग्राहक बघितलं का आमचं, किती छान आहे ना. असे छान छान मुलं भेटायला आले ना की खरंच वाटतं आपण काहीतरी चांगलं काम करतोय. परत परत येणारे हे छोटे छोटे हात, त्यांच्यामुळेच मला कळतं आहे की आपल्या गुलाबजामची क्वालिटी किती सुंदर आहे म्हणून. बरं, बाजारात तुम्हाला असे काही काही क्षण बघायला मिळतात, ते बघून तुम्ही खरंच खूप आनंदी होता. हा दादू तर आपला नेहमीचा ग्राहक आहे. त्यानंतर हे दोघं बहीण भाऊ आले. त्यांनी आपले गुलाबजाम घेऊन तिथंच खाण्याचा निर्णय घेतला आणि तिथं खाऊन ते आपल्याला बघा थंब वर करून कसा रिव्ह्यू देतात. संध्याकाळ झाली म्हणून मी छोटीशी बॅटरी आपल्या दुकानावर लावून घेतली. हे दोघं बहीण भाऊ आपले गुलाबजामचे रील्स जे आपण इंस्टाग्रामवर टाकतो ना, ते बघून आलेले भेटायला.
आणि तोपर्यंत दादू कसा शांत बसणार. म्हणून त्याने शेजारच्या ताईला आपले गुलाबजामच्या जवळ जे भाजीपाल्याचं दुकान लावतात ना, त्यांना बटाटे लावण्यास मदत केली. ग्राहकीय करणं आपलं चालूच होतं आणि दादू मला मदत करत होता. हे बघा संध्याकाळी बाजार किती सुंदर दिसतो. मी आधीच तुम्हाला सांगितलेलं की कुरकुपचा बाजार संध्याकाळी खूपच छान दिसतो. अहो माझा व्हिडिओ काढत होते आणि त्यानंतर आपली ही छोटीशी क्यूट ग्राहक आली आपल्याला भेटायला. किती छान छान ग्राहक येत आहेत ना मला भेटायला. मला खरंच ह्याच्यातच खूप आनंद वाटतो. व्यवसायापेक्षा ही माझी छोटे छोटे ग्राहक मला खूप आवडतात. त्यानंतर आपले सगळे गुलाबजाम संपले. मी दुकान आवरून घेत होते तोपर्यंत ताईंच्याही गप्पा गोष्टी चालू होत्या. आम्ही दोघी ना मैत्रिणींसारख्या गप्पा मारतो दुकानावर. आणि हे हप्त्यातनं एकच दिवस होणारी भेटही खूप छान असते. एखाद्या वेळेस त्या जर आल्या नाही तर मला त्यांची आठवण येते आणि एखाद्या वेळेस मी गेली नाही तर त्याही मला खूप मिस करतात. आमचे एकमेकांकडे येणारे ग्राहकही माझ्याबद्दल त्यांना विचारतात, गुलाबजामवाल्या ताई आज आल्या नाही का? आणि त्यांच्याबद्दल मला विचारतात, का गं बाई तुझ्या शेजारी भाजीपाला घेऊन बसणाऱ्या ताई आल्या नाहीत का म्हणून. आमची मैत्री खरंच खूप भारी आहे. त्यानंतर मी घरच्यासाठी आपल्या संसारासाठी भाजीपाला घ्यायला गेले. हे मटकेवाले दादाही आपल्या ओळखीचे होते. भाजीपाला वगैरे घेतला आणि घरी आलो. बरं तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि कुरकुम बाजाराबद्दल अजून काही जाणून घ्यायचं असेल किंवा पाटस बाजाराचा असा मोठा व्हिडिओ बनवायचा असेल तर मला कमेंट करून सांगा. तुम्ही सगळा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.